शिवधर्मातील स्त्री प्रेरणास्थाने. अवैदिक परंपरेला पुढे घेऊन जाणाऱ्या शिवधर्माने स्त्रियांना ज्ञानाच्या वाट्या खुल्या केल्या आहेत. धार्मिक किंवा अन्य कोणत्याही प्रकारे स्त्रियांच्या बाबतीत भेदभाव केलेला नाही. शिवधर्माच्या प्रमुख प्रेरणांमध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करून शिवधर्माने अखिल विश्वातील स्त्रियांचा सन्मान केला आहे. धर्माच्या प्रमुख प्रेरणास्थानांमध्ये स्त्रियांचा समावेश. वैदिक परंपरेने स्त्रियांना उपनयनाचा अधिकार नाकारला. स्त्रियांना शिक्षणापासून वंचित ठेवून शूद्र मानले. दुसऱ्या बाजूने चार्वाक, जैन, बौद्ध इत्यादी विचारप्रवाहांनी स्त्रियांना समतेची वागणूक देऊन सन्मान केला. शिवधर्मगाथा हा एका बाजूने धर्माचा प्रमुख ग्रंथ आहे, तर दुसऱ्या बाजूने बहुजन इतिहासाची पुनर्मांडणी करणारा ग्रंथ आहे. प्राचीन महामानवांच्या चरित्रावर वैदिकांनी चढविलेली पुटे बाजूला सारून मूळ शुद्ध रूपातला वारसा शोधण्याचा हा यशस्वी प्रयत्न आहे. गाथेमध्ये समाविष्ट स्त्री प्रेरणांविषयीचे विवेचन पाहू. पार्वती. मानवी रूपातील शिवपार्वती हे धर्माचे प्रमुख प्रेरणास्थान मानलेले आहे. पार्वतीविषयी गाथा म्हणते, शिव सदैव पार्वतींच्या भावनांची कदर करताना दिसतो, तर पार्वती शिवाचा यथोचित आदर करताना दिसते. ती केवळ शिवाच्या हातातील कठपुतळी नाही, तिचे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. ती आवश्यकतेनुसार स्वतः निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी करते. प्रसंगी मृदू तर प्रसंगी कठोर होते. शिवाला सल्लाही देते. शिवही उमेदपणाने ते स्वीकारतो. पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना नेहमी दुय्यम स्थान दिलेले आहे. आज अशा स्थितीमध्ये पार्वतीच्या चरित्रातून स्वतंत्र व्यक्तिमत्व, निर्णय क्षमता या बाबतीत स्वयंपूर्ण असणारा आदर्श शिवधर्म पुढे येतो. दाम्पत्य जीवन सुसंवादाचे, उमेदपणाचे राहावे आणि त्या प्रकारची प्रेरणा शिवपार्वतीकडून घ्यावी हे शिवधर्माला अभिप्रेत आहे. इथे एक महत्त्वपूर्ण बाब ध्यानात घेण्याची गरज आहे. जिजाऊ. छत्रपती शिवरायांवर मानवतेचे संस्कार करून लोककल्याणकारी राजा बनविणाऱ्या राजमाता जिजाऊंना शिवधर्माने प्रेरणास्थानी मानलेले आहे. गाथेत म्हटले आहे, आपण जिजाऊंना आपले प्रेरणास्थान मानत आहोत. याचा अर्थ आपण एकीकडून स्त्रीत्वाचा यथोचित आदर आणि गौरव करीत आहोत, तर दुसरीकडे मातृत्वाचा एक उत्तुंग आदर्श सर्वांपुढे ठेवत आहोत. जिजाऊंनी स्वराज्य स्थापनेच्या युगप्रवर्तक कार्यात स्वतः सक्रिय भूमिका पार पाडली होती. अशा प्रकारे जिजाऊंच्या माध्यमातून स्त्रीत्वाचा मायाळू पण खंबीर असा आदर्श पुढे ठेवलेला आहे. शिवधर्मातील कार्यक्रमांची सुरुवात जिजाऊंच्या प्रतिमेला वंदन करून आणि जिजाऊ वंदनेचे गायन करून केली जाते. जिजाऊ वंदनेमधील आशय समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे. जिजाऊंना वंदन करणे म्हणजेच आनंदमय समाजव्यवस्था निर्माण करण्याची शपथ घेणे आहे. जिजाऊंची प्रेरणा घेऊन निर्भयतेच्या आणि स्वातंत्र्याच्या वाटेवर प्रवास करण्याची मनोकामना शिवधर्म व्यक्त करतो. मनाचा, बुद्धीचा विकास करणे आणि उत्तरोत्तर अधिक विकसित समाजव्यवस्था निर्माण करण्याची जागृती शिवधर्म नेहमी तेवत ठेवतो. जिजाऊंनी स्वातंत्र्याच्या आणि गुलामी नष्ट करण्याच्या प्रेरणा दिल्या आहेत. जिजाऊंना वंदन करणे म्हणजेच अखिल स्त्रियांना वंदन करणे आहे. शिवधर्माची प्रमुख वंदना असणारी ही जिजाऊ वंदना आहे. या वंदनेतून स्त्रियांचा खूप मोठा सन्मान शिवधर्माने केला आहे. 12 जानेवारी हा जिजाऊंचा जन्मदिवस प्रेरणांचा महोत्सव म्हणून साजरा करणे व त्यानिमित्ताने प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करण्याचेही गाथेत सुचवले आहे. जिजाऊंना केलेले वंदन म्हणजे उत्तुंग अशा स्त्रीत्वाला केलेले वंदन आहे. या वंदनेत वापरलेला वंदना हा शब्द अतिशय सूचक आहे. जिजाऊंना वंदन करणे म्हणजे त्यांच्याकडून प्रेरणा घेणे आहे. जिजाऊंचे दैवतीकरण होण्यापासून रोखण्यासाठी पूजा या शब्दाऐवजी वंदना हा समर्पक शब्द वापरण्यात आला आहे. जिजाऊंच्या चरित्रातून जो आशय मिळतो, जी प्रेरणा मिळते, त्या प्रेरणेला या वंदनेतून अभिवादन केले जाते. जिजाऊंच्या प्रशासन काळात सामान्य जनतेची भयातून आणि गुलामगिरीतून मुक्ती झाली. दुःख व न्यूनता दूर होऊन अराजकता नाहीशी झाली. जिजाऊंच्या कार्याचे स्मरण करत असताना त्यांच्याप्रमाणे समाजव्यवस्था दुःखमुक्त करण्याचा संकल्प करणे महत्त्वाचे आहे. ज्याप्रमाणे प्राचीन काळातील पार्वती शंकराला सहचारिणी म्हणून प्रेरक ठरली होती, त्याचप्रमाणे जिजाऊ या स्वराज्य संकल्पक शहाजीराजांची प्रेरणा होत्या. आपल्या संपत्तीचे समान पद्धतीने विभाजन करून लोककल्याणकारी व्यवस्था निर्माण करणारा बळी हा आदर्श राजा होता. तसेच कार्य नंतरच्या मध्ययुगीन काळात छत्रपती शिवरायांनी केले, याचे स्मरण या वंदनेत आहे. लोकांना दास्यमुक्त, भयमुक्त करणारी जिजाऊंची संस्कृती प्रकाशाकडे घेऊन जाणारी आहे. या
प्रकाशामध्ये लोकांची मने न्हावून निघावीत या भावना या जिजाऊ वंदनेतून व्यक्त होत आहेत. खरा धर्म आता शिवाचाच पाही. याचा अर्थ खरा धर्म माणुसकीत, विवेकात, मैत्रीत आणि मांगल्यात पाहू असा आहे. असा मांगल्याचा धर्म आचरणात आणून लोकांपर्यंत पोहोचविणे ही जिजाऊंना खरी वंदना आहे. निवृत्ती. मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या आचरणाचा आदर्श ठेवणारी बहुजन नायिका निवृत्ती ही देखील प्रेरक मानली जाते. तिच्याविषयी गाथा म्हणते, निवृत्ती ही सिंधू संस्कृतीच्या काळातील एक अतिशय महान स्त्री होती. पृथ्वीबरोबर तुलना करावी इतकी ती श्रेष्ठ होती. नवनिर्मिती, समृद्धी, उज्ज्वल यश आणि आनंद यांचे प्रतीक असणारी निवृत्ती बहुजनांच्या जीवनाला विधायक दिशा देणारी आहे. भारतीयांच्या आद्य मातांपैकी ती एक आहे. निवृत्तीचे बळीवंशाच्या वारसातील स्थान महत्त्वाचे गणले गेले आहे. तिचा भारतीय समाजावर खूप प्रभाव होता. म्हणून तिचे ठिकाण म्हणजेच नैऋत्य दिशा आजही आपल्या मनामध्ये घर करून राहिलेली आहे. निवृत्तीचा पुत्र वा वंशज निवृत्त वा नैऋत्य आणि नैऋत्याची दिशा म्हणजे नैऋत्य अशी नैऋत्य या शब्दाची व्युत्पत्ती सांगितली आहे. विस्मरणात गेलेल्या या आदर्श अशा निवृत्तीला शिवधर्माने पुन्हा एकदा बहुजनांच्या समोर आणून आमच्या स्त्रिया किती श्रेष्ठ ठरलेल्या होत्या हे दाखविले आहे. सीता. शिवधर्माने सीतेलाही आदरणीय मानलेले आहे. याबाबत गाथा म्हणते, तीही वनात जाण्याचा आदेश नसताना रामाबरोबर आवर्जून जाते आणि वनवासातील अनेक प्रकारचे त्रास सहन करते. निष्ठा, शील, त्याग इत्यादी गुणांमुळे तिचे चरित्र महान बनले आहे. यामधून शिवधर्माने स्त्रियांमध्ये असलेल्या शील, त्याग आणि गुणांचा गौरव केला आहे. स्त्रियांमध्ये असणाऱ्या सद्गुणांचा आदर करायला हवा हे शिवधर्माला अभिप्रेत आहे. शिवधर्म सर्व महान स्त्रियांकडे आदराने पाहतो. प्राचीन आणि मध्ययुगीन स्त्रियांना प्रेरणास्थानी मानून शिवधर्माची मांडणी केल्याचे आढळते. तेव्हा असा प्रश्न निर्माण होतो की आधुनिक काळातही अनेक स्त्रियांनी समाजाच्या उत्थानासाठी कार्य केले आहे. त्यांचा उल्लेख का आढळत नाही? असे असले तरी ज्यांनी समाजासाठी आदर्शवत काम केले आहे त्यांचाही आदर शिवधर्म करतो हे स्पष्ट केले आहे. गाथेत म्हटले आहे, मानवजातीच्या कल्याणासाठी आपल्या आचरणाने महान आदर्श घालून देणारे जिजाऊंखेरीज इतरही असंख्य स्त्री-पुरुष शिवधर्माला प्रेरक आणि अतिशय आदरणीय वाटतात. त्या असंख्य व्यक्तींपैकी काही निवडक व्यक्तींची येथे तोंडओळख करून देण्यात येत आहे. शिवधर्माची ही भूमिका पाहता छत्रपती ताराराणी, अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, ताराबाई शिंदे यांसारख्या सर्व बहुजन नायिकांकडेही शिवधर्म आदराने पाहतो यात शंका नाही. शिवधर्माची ही दृष्टी प्रेरक आहे. विधी व संस्कार यांमध्ये स्त्रियांचे स्थान. धार्मिक आणि सांस्कृतिक समारंभांमध्ये स्त्रियांना दिलेले दुय्यम स्थान हे पतित समाजव्यवस्थेचे लक्षण मानायला हवे. विशेषतः विधवा वगैरे स्त्रियांना तर अतिशय अपमानास्पद वागणूक दिली जाते. शकुन, अपशकुन, विटाळ अशा भ्रामक आणि चुकीच्या संकल्पनांचा पगडा आजही बहुतांशी प्रमाणात समाजामध्ये दिसतो. या पार्श्वभूमीवर शिवधर्म उमदी आणि प्रामाणिक भूमिका घेतो. विविध विधी आणि संस्कार यांमधील शिवधर्माची मांडणी पाहूया. विवाह. विवाह हा स्त्री-पुरुषांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचा आणि एकमेकांना पूर्ण करणारा संस्कार आहे. पूर्वीच्या काळी बालविवाह, जरटकुमारी विवाह केले जात होते. ही बाब विषम समाजव्यवस्थेचे लक्षण आहे. विवाह ठरविताना आजही सामान्यतः मुलींचे मत विचारात घेतले जात नाही. काही वेळा मुलींना त्यांच्या इच्छेविरुद्ध विवाह करावा लागतो. असे झाले तर त्यांच्यावर आयुष्यभर दुःखदायी वेदना सहन करण्याची वेळ येते. या परिस्थितीला बदलण्यासाठी शिवधर्माने आश्वासक भूमिका घेतलेली दिसते. त्याबाबत म्हटले आहे, एकमेकांची विवाहबद्ध होणाऱ्या स्त्री-पुरुषांची परस्पर संमती ही विवाह होण्यासाठी आवश्यक असलेली सर्वाधिक अग्रक्रमाने महत्त्वाची गोष्ट आहे. लग्न ठरविताना मुलगा-मुलगी एकमेकांशी अनुरूप असणे महत्त्वाचे असते. विवाहाच्या संस्कारात काही चुकीच्या रूढी परंपरांचे धार्मिक बाब म्हणून पालन केले जाते. इच्छा असो अथवा नसो, परंपरेमुळे किंवा धर्माच्या भीतीमुळे मानसिक गुलामी स्वीकारली जाते. अशा प्रकारच्या ज्या अनिष्ट रूढी आहेत त्यांना नाकारण्याची हिंमत शिवधर्म दाखवतो. या संदर्भात म्हटले आहे, विवाह निश्चित करण्यासाठी वधूवरांची पत्रिका पाहणे, ज्योतिषांचा व तत्सम व्यक्तींचा सल्ला घेणे यांसारख्या गोष्टी असत्यावर आधारलेल्या भ्रामक आणि शिवधर्माच्या आशयाला छेद देणाऱ्या असल्यामुळे विवाह ठरवण्यासाठी या गोष्टींचा आधार घेता कामा नये. जुनाट रूढी परंपरा आणि थोतांडांच्या शास्त्राचा आधार पूर्णपणे नाकारून ज्ञानाच्या नव्या दिशेला
समाजाला घेऊन जाण्याचे कार्य शिवधर्म करतो. शिवधर्म गाथेत पुढे म्हटले आहे, ज्योतिषी, पुरोहित वगैरेंच्या सल्ल्यानुसार मुहूर्त पाहून निर्णय घेऊ नये. हा निर्णय अंधश्रद्धांवर कठोर घाव घालणारा आहे. ज्योतिषी आणि पुरोहित यांच्या अवैज्ञानिक गोष्टींवर विश्वास ठेवून आजपर्यंत समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे. मंगळ आहे, गुरु आहे, मुहूर्त नाही म्हणून अनेकदा दीर्घकाळापर्यंत लग्न करता येत नाही. अशा समाजविघातक गोष्टी नाकारण्याचे मोठे धाडस शिवधर्माने केले आहे. विवाहाच्या मंगलप्रसंगी एकमेकांना ऐच्छिक देवाणघेवाण करणे गैर नाही, मात्र हुंडा देणे घेणे योग्य नाही. हुंड्याच्या प्रथेबाबत म्हटले आहे, विवाहप्रसंगी कोणत्याही स्वरूपात हुंडा देणे घेणे ही कृती अनैतिक आणि शिवधर्माच्या तत्वांशी विसंगत असल्यामुळे अशी कृती करण्याचा विचारही मनात आणता कामा नये. समाजस्वास्थ्य बिघडवणारी आणि विवाहातील प्रसन्नता नष्ट करणारी हुंड्याची परंपरा शिवधर्माने धुडकावून मुलींच्या विवाहाला आनंदाचे नवे प्रतिष्ठान दिले आहे. यामुळे विवाह संस्कारातून श्रीमंत आणि गरीब हा भेदही बाजूला जाण्यासाठी मदत होईल. लग्नविधी होत असताना वधूवरांनी कोणत्या बाजूला उभे राहावे याविषयी बंधन नाही. लग्नविधीच्या प्रसंगी लग्नमंडपात वधू व वर यांनी कोणत्या बाजूला उभे राहावे, प्रथम कोणी हार घालावा याबाबतीत कोणतेही बंधन घातलेले नाही. परंपरेनुसार डावी बाजू अशुभ आणि उजवी बाजू शुभ मानले जाते. पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये स्त्रीचे स्थान पुरुषापेक्षा गौण मानले जात असल्यामुळे पत्नीने नेहमी पतीच्या डाव्या बाजूला उभे राहावे असा संकेत सदैव पाळला जातो. हा संकेत विषमतेवर व भेदभावावर आधारलेला आहे. पती आणि पत्नी या दोघांपैकी कोणालाही श्रेष्ठ वा कनिष्ठ मानू नये, दोघांनाही समान मानावे हा दृष्टिकोन घेतला आहे आणि त्याद्वारे शेकडो वर्षांपासून चालत आलेल्या एका अनिष्ट प्रथेला छेद देण्याचे काम शिवधर्मातील या नियमाने केले आहे. वधूवरांनी लग्नामध्ये घ्यावयाच्या शपथा. वधूवरांनी ज्या शपथा घ्यावयाच्या आहेत त्या एकमेकांना साथ देण्याच्या व एकमेकांचा आदर सन्मान करण्याच्या आहेत. लग्नामध्ये वधू आणि वराने घ्यावयाच्या अशा 2 शपथा आहेत. पहिली शपथ दोघांपैकी प्रत्येकाने स्वतंत्रपणे घ्यावयाची आहे. पतीने पत्नीला आणि पत्नीने पतीला स्वेच्छेने स्वीकारत आहे या आशयाची ती शपथ आहे. दोघांनी स्वतंत्रपणे ही शपथ घेतल्यानंतर दोघांनी संयुक्तपणे एक शपथ घ्यावी. ही शपथ दोघांनी एकाच वेळी उच्चारावी वा एकाने एक वाक्य उच्चारल्यावर दुसऱ्याने दुसरे वाक्य उच्चारावे. असे करायचे असल्यास एक जण एक वाक्य मोठ्यांदा उच्चारत असताना दुसऱ्या व्यक्तीने ते वाक्य हळू आवाजात उच्चारावे. कोणत्याही परिस्थितीत संपूर्ण शपथ संयुक्तपणे घेतली जाणे आवश्यक आहे. ती संयुक्त शपथ अशी: या क्षणापासून आम्हा दोघांचे संयुक्त वैवाहिक जीवन सुरू झाले आहे. आता आम्हा दोघांमध्ये एक अतिशय अर्थपूर्ण, आनंददायक, प्रसन्न आणि निर्मितीक्षम नाते निर्माण झाले आहे. येथून पुढे आम्ही एकमेकांविषयीच्या प्रेमाने, आदराने आणि निष्ठेने आमच्या वैवाहिक जीवनाचे आचरण करू. येथून पुढे आम्ही एकमेकांविषयीची, आम्हा उभयतांच्या कुटुंबांविषयीची आणि समाजाविषयीची यथोचित कर्तव्य यथाशक्ती पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आम्हा उभयतांमध्ये कुठल्या बाबतीतही काही मतभेद निर्माण झाल्यास आम्ही ते समंजसपणाने एकमेकांशी संवाद साधून दूर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. अशा प्रयत्नानंतरही मतभेद दूर न झाल्यास आम्ही एकमेकांचे आपापली मते बाळगण्याचे स्वातंत्र्य मनापासून आदरपूर्वक मान्य करू आणि आमच्या वैवाहिक जीवनाला या मतभेदांची थोडीही बाधा पोहोचणार नाही याची पुरेपूर काळजी घेऊ. ही शपथ उभयतांनी आपले भावी आयुष्य कसे जगावे याचे सुयोग्य मार्गदर्शन करणारी आहे. पतिपत्नींच्या निकोप आणि निर्मळ नात्याची प्रतिज्ञाबद्धता कशी असावी याचा आदर्श वस्तुपाठ या शपथेतील आशय घालून देतो. वैवाहिक जीवनामध्ये विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. आयुष्यात अनेक प्रकारचे चढउतार येतात. कधीकधी किचकट परिस्थिती आणि बलाढ्य संकटे समोर उभी राहतात. अशा प्रसंगी पती पत्नी एकमेकांना साथ देऊन गृहस्थ जीवन यशस्वी रीतीने पार पाडणे गरजेचे असते. जीवनातील अशा सुखदुःखांच्या प्रसंगी एकमेकांना विश्वासात घेऊन आनंदमय सहजीवनाचा अनुभव घेण्यासाठी एक प्रकारची मानसिक आणि बौद्धिक तयारी आवश्यक असते. वधूवरांनी संयुक्तपणे घ्यावयाची शपथ त्यासाठी प्रेरणा देणारी आहे. त्यांमध्ये नव्या नात्याचे गांभीर्य निर्माण करणारी आहे. शपथेनंतर शिवसप्तकाचे गायन करून त्यानंतर वधूवरांच्या मस्तकावर फुलांचा वर्षाव करण्यात यावा असा हा विवाहविधी आहे. शिवसप्तक प्राचीन वारसा आणि वर्तमानातील आचरण यांना जोडते. हो शिवमंगलम, शिवमंगल सत्यध्यान अशी सप्तकाची सुरुवात आहे. 7 कडव्यांनी बनलेले हे मंगल सप्तक आहे. या सप्तकाचा आशय खूप अर्थपूर्ण आहे. पहिल्या कडव्यामध्ये शिवपार्वती, जिजाऊ, बळीराजा, शहाजीराजे यांच्याबरोबरच जे इतर महामानव श्रद्धास्थानी मानण्यात आले आहेत त्यांना वंदन करून त्यांचे उपदेशांचे, विचारांचे स्मरण करून त्याप्रमाणे आचरण करावे असा संकल्प व्यक्त केला आहे. दुसऱ्या कडव्यामध्ये पती आणि पत्नी यांनी एकमेकांविषयी प्रेमाच्या भावना ठेवून एकत्रितपणाने परिपूर्ण जीवनाकडे वाटचाल करावी असे म्हटले आहे.
त्याचबरोबर दोघांनी एकमेकांना मन आणि शरीर अर्पण करून आनंदाचा उपभोग घ्यावा असे सुचवले आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये घरातील वडीलधाऱ्यांना आपले मानावे, त्यानुसार वर्तन करावे असे म्हटलेले आहे. सासू सासरे, पती, मुले, काका, दीर, नणंद, भाऊजाई वगैरे नातेवाईकांना आपले मानून सुखी सहजीवन निर्माण करावे असे म्हटले आहे. चौथ्या कडव्यामध्ये मांगल्याची व्याप्तता वाढली आहे. कष्टपूर्वक स्वाभिमानाने उपजीविका चालवावी, आपापली कर्तव्ये योग्य रीतीने पार पाडावीत हे सांगितले आहे. ध्येय ठरवून त्यापर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्न करावे, कोणत्याही परिस्थितीमध्ये माघार घेऊ नये आणि समाज व राष्ट्र यांच्याशी बांधिलकी ठेवून जीवन जगण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. पाचव्या कडव्यामध्ये वैयक्तिक जीवनाच्या उन्नतीचा विचार केला आहे. विद्या उत्तम प्रकारे आत्मसात कराव्यात, कला, क्रीडा आणि विविध शास्त्रे यांमध्ये पारंगत व्हावे हे महत्त्वाचे मानले आहे आणि याचबरोबर विज्ञानवादी दृष्टिकोनाचा अवलंब करावा हे प्रकर्षाने सांगितलेले आहे. समाजाला आणि वैयक्तिक आरोग्याला घातक असणाऱ्या व्यसनांपासून दूर राहावे आणि विविध क्षेत्रांमध्ये निर्धारपूर्वक यश प्राप्त करावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या आहेत. सहावे कडवे आदर्श जीवन व्यतीत करण्याबाबतचे आहे. शिवरायांसारख्या थोर आदर्शांकडून प्रेरणा घेऊन कर्तृत्व गाजवावे असा आशीर्वाद जमलेले लोक देत आहेत, तो स्वीकारून एक आदर्श जीवन व्यतीत करा अशी भावना व्यक्त केलेली आहे. सातव्या कडव्यामध्ये प्रसन्न सहजीवनाचे स्वप्न व्यक्त केले आहे. दोघांनी प्रसन्न राहावे, आपल्या अस्तित्वाने व वर्तनाने एकमेकांना आनंदी ठेवावे असे म्हटले आहे. शिवसप्तकातून अभिव्यक्त होणारा विचार कृतज्ञता आणि प्रेरणा प्रकट करणारा आहे. दाम्पत्य जीवन यशस्वी होण्यासाठी योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे यामध्ये सापडते. शिवधर्माने या शिवसप्तकातून नवदाम्पत्यांसाठी जीवनाला समृद्ध करणारी विचारधारा दिलेली आहे. स्त्री पुरुष दोघांच्याही नात्यामध्ये परिपक्वता निर्माण होऊन त्यांचे जीवन आनंद प्रकाशाने दरवळावे अशी ही भूमिका आहे. आंतरजातीय धर्मीय विवाहाचे स्वातंत्र्य. मानवनिर्मित चातुर्वर्ण्य परंपरेमुळे हजारो वर्षांपासून भारतीय समाज दुभंगलेला आहे. भरीसभर म्हणून पुढे जातीव्यवस्थेमुळे तर अतिशय नुकसान होऊन समाजाची विषम विभागणी झालेली आहे. समताधिष्ठित समाज निर्मितीसाठी समाज सुधारकांना खूप संघर्ष करावा लागला. प्रसंगी प्राण देण्याचीही वेळ आली. वर्णसंकर होऊ नये, मिश्रविवाह होऊ नयेत म्हणून धर्मांधांनी भक्कम व्यवस्था निर्माण केली आहे. अशा व्यवस्थेचे उच्चाटन करणे गरजेचे आहे. शिवधर्म सर्व प्रकारच्या मानवद्रोही विचारांना आणि परंपरांना नाकारतो. मिश्रविवाहांचे स्वातंत्र्यच नाही तर समर्थन करतो. गाथेत म्हटले आहे, आपल्या जातीच्या व धर्माच्या बाहेरील पुरुषाबरोबर स्त्रीला व स्त्रीबरोबर पुरुषाला स्वेच्छेने आणि परस्पर संमतीने विवाह करण्याचा असल्यास त्यांना तसे करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. शिवधर्म मानणाऱ्या लोकांनी आवश्यकतेनुसार त्यांना संरक्षण देणे, सहाय्य करणे इत्यादी मार्गांनी त्यांच्या पाठीशी राहावे. याद्वारे समता प्रस्थापित करण्यासाठी शिवधर्माने निश्चयपूर्वक पाऊल उचलले आहे. जात्यंत्य होण्यासाठी, समता प्रस्थापित होण्यासाठी अशा प्रकारचे मिश्रविवाह होणे काळाची गरज आहे. या गरजेनुसार शिवधर्माने घेतलेली भूमिका प्रशंसनीय आहे. शिवधर्माने विधवा पुनर्विवाह हे प्रगत सामाजिक कृत्य मानले आहे. विधवा पुनर्विवाहासंदर्भात शिवधर्माने बारीक-सारीक अशा विविध पैलूंचा विचार केला आहे. विधवेला तिच्या व्यक्तिमत्वाला पूर्ण उमलविण्याचा स्वातंत्र्य देणे आणि त्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती करणे हे शिवधर्मीयांचे कर्तव्य मानले आहे. पण असा विवाह करताना विधवा स्त्रीला जर अपत्य असेल तर त्या मुलाच्या संगोपनाच्या जबाबदारीचा मोठा प्रश्न असतो. त्यासाठी गाथेमध्ये विविध पर्याय सुचवले आहेत. ते प्रेरक आणि अनुकरणीय असेच आहेत. त्यामध्ये म्हटले आहे, नव्या पतीची संमती असल्यास पुनर्विवाह करणाऱ्या स्त्रीने आणि तिच्या पतीने त्यांचे संगोपन करावे. त्या स्त्रीच्या मृत पतीच्या कुटुंबियांनी त्यांचे संगोपन करावे. त्या स्त्रीच्या माहेरच्या कुटुंबियांनी त्यांचे संगोपन करावे. हे संगोपन वरील व्यक्तींनी त्यांना आपल्याबरोबर आपल्या कुटुंबात ठेवून करावे अथवा वसतिगृह वगैरे ठिकाणी ठेवून त्यासाठीचा खर्च उचलण्याच्या मार्गाने करावे. पुनर्विवाह करणाऱ्या विधवेच्या मुलांचे संगोपन योग्य रीतीने केले जावे म्हणून शिवधर्म मानणाऱ्या लोकांनी अशा संगोपनाची जबाबदारी घेणारी कार्यक्षम व कायमस्वरूपी संस्था उभारून तिच्या माध्यमातून अशा मुलांच्या संगोपनाची व्यवस्था करावी. मुलांचे संगोपन करण्याची जबाबदारी कोणीच उचलत नाही या कारणाने विधवा स्त्रीला पुनर्विवाहाचा विचार रद्द करावा लागण्याची परिस्थिती उद्भवू नये यासाठी शासनाने अशा मुलांच्या संगोपनासाठी योग्य त्या सुविधा निर्माण कराव्यात म्हणून शिवधर्म संसदेने योग्य ती पावले उचलावीत. जात, पद, प्रतिष्ठा, कुळ, संपत्ती इत्यादीचा खोटा अभिमान बाळगून या ना त्या कारणांनी विधवांचा पुनर्विवाह केला जात नाही. खोट्या प्रतिष्ठेपायी स्त्रीचे संपूर्ण आयुष्य कोमेजून गेले तरी काही फरक पडत नाही अशा प्रतिगामी विचारांना शिवधर्म धाडसाने धुडकावतो.
स्त्रीला अपत्य आहे म्हणून तिच्या पुनर्विवाहाला अडथळा होऊ नये यासाठी शिवधर्म हर तऱ्हेने झटताना दिसतो. शेवटी कुणीच मुलांची जबाबदारी उचलत नाही, तर शिवधर्मीयांनी ती जबाबदारी उचलावी असे म्हणतो. पुढे जाऊन शिवधर्म संसदेने विधवांच्या अपत्यांच्या संगोपनाची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, पण कोणत्याही कारणाने विवाह थांबू नये अशी भूमिका घेतली आहे. ही बाब धर्माच्या तत्त्वज्ञानाला अतिशय उंचीवर नेणारी आहे. वैधव्याच्या यातनातून स्त्रियांची मुक्ती व्हावी, समाजात तिच्या फुलण्या उमलण्याला पोषक वातावरण निर्माण व्हावे, निव्वळ या ध्येयाने शिवधर्माने हा विषय सक्षमपणे हाताळला आहे. तरुण विधवांचा प्रश्न गंभीर असल्याने शिवधर्म अशा स्त्रियांच्या पुनर्विवाहाचे स्वागत करतो. विधवा पुनर्विवाह हा प्रतिष्ठेचा मानून त्याला सामाजिक व धार्मिक अधिष्ठान देण्याचे महत्त्वपूर्ण काम शिवधर्माने केले आहे. विधवा स्त्रियांप्रमाणेच विधुर पुरुषांच्या बाबतीतही अशाच दृष्टिकोन स्वीकारलेला आहे. समाज जेव्हा जीवनाच्या विविध क्षेत्रात पुढे जातो, नवनवी क्षितिजे पादांकृत करतो, तेव्हा तो प्रगत होतो असे म्हणतात. याच प्रगत समाजात विधवा पुनर्विवाह करणे हे आवश्यक सामाजिक कृत्य आहे असे सांगून शिवधर्माने समाजाची प्रगती मोजण्याचा नवा मापदंड दिला आहे. अर्थात विधवा स्त्रीची पुन्हा विवाह करण्याची इच्छा असल्यास तिला तसे करण्याचे स्वातंत्र्य आहे, परंतु तिला तसे करण्याची खरोखरच स्वयंस्फूर्त अशी स्वेच्छा नसेल तर तिला विवाह न करण्याचेही स्वातंत्र्य आहे. त्या बाबतीत तिने स्वतः कोणताही निर्णय घेतला तरी तिने कुटुंबियांचे अथवा समाजातील इतर कोणाचेही दडपण न मानता आपल्या विवेकानुसार निर्णय घ्यावा. या निर्णयाचा अधिकारही शिवधर्म स्त्रियांना देतो. विधवा स्त्रियांना समतेची आणि सन्मानाची वागणूक मिळविण्याचा हक्क. भारतीय समाजात विधवा स्त्रियांचा प्रश्न खूप गंभीर आहे. विधवा होणे हे समाजामध्ये अत्यंत अप्रतिष्ठेचे मानले जाते. पतीच्या मृत्यूचे कारण कोणतेही असो, दोष मात्र पत्नीलाच दिला जातो. तिला पांढऱ्या पायाची, अपशकुनी असे म्हणून हिणवले जाते. अशा प्रकारे अस्पृश्यांची वागणूक देऊन तिचे स्वत्व मारले जाते. एखाद्या महिलेचा पती निधन पावला तर त्या पत्नीचेही जीवन मरण यातनांनी भरलेले जाते. पूर्वी पतिनिधनानंतर सती जाण्याची प्रथा होती, ती कायद्याने बंद झाली, पण विधवा स्त्रीचे दुःख मात्र कमी झाले नाही. पतीसोबतच पत्नीच्या सर्व इच्छा आकांक्षा मृत्यू पावल्यासारखे जीवन तिला जगावे लागते. यामध्ये स्त्रीला स्वतंत्र अस्तित्व आहे हे नाकारण्याचा क्लेशकारक भाग आहे. कौटुंबिक सामाजिक कार्यक्रमात आणि विशेषतः धार्मिक कार्यक्रमात विधवा स्त्रियांना सन्मान सोडाच, पण काही वेळा सहभागी होण्यासही मज्जाव केला जातो. शिवधर्माने स्त्रियांच्या सन्मानाच्या बाबतीत कोणताही भेद न करता तिला स्वतंत्र माणूस म्हणून स्वीकारले आहे. सद्वा आणि विधवा स्त्री बाबत गाथेत म्हटले आहे, सद्वा स्त्री सुवासिनी आणि विधवा स्त्री यांच्यामध्ये शुभ अशुभ किंवा मंगल व अमंगल या संकल्पनेच्या आधारे कोणताही फरक करू नये. याचबरोबर सामाजिक व इतर कार्यक्रमांमध्ये विधवांच्या सहभागाबद्दल म्हटले आहे. त्या सर्व कार्यक्रमातून विधवा स्त्री सद्वे इतक्याच सन्मानाने व हक्काने सहभागी होऊ शकते. जुन्या परंपरेला शिवधर्माने नाकारून वैधव्याला केवळ एक अपघात म्हटले आहे. त्यामागील दैववादी कारणांना बाजूला सारून कोणत्याही स्थितीत विधवेला अमंगल मानू नये अशी पुरोगामी भूमिका शिवधर्माने घेतल्याचे दिसते. अपवादात्मक स्थितीत एखाद्या स्त्रीने पतीची हत्या केल्यामुळे तिला वैधव्य आले असल्यास देशाच्या कायद्यानुसार जी शिक्षा होईल ती भोगत असताना किंवा त्यानंतर त्या स्त्रीला धार्मिकदृष्ट्या बहिष्कृत केले जाणार नाही असे शिवधर्माने म्हटले आहे. अशा प्रकारे एक मनुष्य म्हणून स्त्रियांना स्वीकारण्याचा उमेदपणा शिवधर्मात दिसून येतो. तसेच विधवा स्त्रियांकडे पारंपरिक दृष्टिकोनातून न पाहता मानवतावादी दृष्टिकोनातून पाहण्याचा नवा पर्याय शिवधर्माने दिला आहे. घटस्फोट. पती व पत्नी यांनी समझोत्याच्या आणि संवादाच्या सर्व मार्गांचा अवलंब करूनही एकत्रित संसार करणे अशक्य वाटल्यास कायदेशीर मार्गाने घटस्फोट घेण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. तसेच दोघांनाही घटस्फोटानंतर पुनर्विवाह करण्याचे स्वातंत्र्यही शिवधर्माने दिले आहे. बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीला आधार. एखाद्या स्त्रीवर कोणत्याही कारणाने बलात्कार झाला तर तिची सामाजिक प्रतिष्ठा जाते, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यामुळे बलात्काराची शिकार झालेल्या स्त्रीचा काही दोष नसताना तिच्या चारित्र्यावर डाग लागला जातो. या सामाजिक प्रश्नावर न्यायाची भूमिका घेऊन त्या स्त्रीला भक्कम आधार देण्याचे काम शिवधर्माने केले आहे. गाथेमध्ये म्हटले आहे, त्या निर्दोष स्त्रीला कोणत्याही प्रकारे दूषित, अशुद्ध वा अधपतित मानता कामा नये. या घटनेमुळे तिच्या आधीपासून चालत आलेल्या जीवनप्रवाहात तिची अप्रतिष्ठा करणारा कोणताही खंड निर्माण करता कामा नये. स्त्रीला तिचे स्वत्व जपण्यासाठी एक मोकळे वातावरण निर्माण करण्याची शिवधर्माची इच्छा आहे. त्याचबरोबर त्या स्त्रीला गर्भधारणा झाल्यास त्या स्त्रीचे मत विचारात घ्यावे असेही सुचवले आहे. त्या स्त्रीने वैद्यकीय सल्ला व कायद्याला अनुसरून गर्भरक्षण की गर्भपात याचा निर्णय घ्यावा असेही शिवधर्म सांगतो.
अन्याय पीडितेचे दुःख दूर करून तिचे अश्रू पुसण्याबरोबरच तिचा स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी शिवधर्माने भक्कम आधार दिला आहे. कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र, अलंकार इत्यादींचे परिधान करणे ऐच्छिक. महिलांनी कुंकू, बांगड्या, मंगळसूत्र, जोडवी, विविध अलंकार इत्यादी आभूषणे धारण करणे याला शिवधर्माने भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा वारसा मानलेले आहे. त्याचबरोबर हा वारसा चालू ठेवावा किंवा नाही याचे स्वातंत्र्य दिलेले आहे. आधुनिक काळामध्ये आभूषणे, पेहराव यांचे स्वरूप बदलत चालले आहे. ज्या महिला उपरोक्त आभूषणे धारण करतात त्या अंधश्रद्धाळू आहेत असे शिवधर्म मानत नाही. स्त्रियांमध्ये निसर्गतः असणारी सौंदर्याभिरुची, वस्त्र आभूषणांचे आकर्षण यांचा सन्मान शिवधर्म करतो. याबाबतीत स्त्रियांचे संपूर्ण स्वातंत्र्य दिलेले दिसून येते. केवळ धर्मात सांगितले आहे म्हणून विशिष्ट अलंकार स्वीकारावेत असे नाही, तर आपली आवड निवड, आरोग्य वगैरेंचा विचार करावा असेही सुचवले आहे. या संदर्भात गाथेत म्हटले आहे, स्वतः कुंकू लावणे वगैरे परंपरांचे पालन करणाऱ्या स्त्रियांनी तसे न करणाऱ्या स्त्रियांना हीन वा भ्रष्ट मानणे अथवा अन्य कोणत्याही मार्गाने त्यांची निंदा करणे वा त्यांना त्रास देणे ही गोष्ट करता कामा नये. तसेच ज्या स्त्रिया या परंपरांचे पालन करणार नाहीत त्या स्त्रियांनी त्या परंपरांचे पालन करणाऱ्या स्त्रियांना कोणत्याही प्रकारे कमी लेखणे वगैरे कृती करता कामा नये. या बाबतीत कुमारी, सुवासिनी, विधवा, घटस्फोटिता, पुनर्विवाहिता, परित्यक्ता व तत्सब भेदाभेदी करण्याची गरज नाही. सर्वांना सारखे स्वातंत्र्य राहील. शिवधर्माने अलंकारांपेक्षा प्रत्यक्ष मानवी व्यवहाराला महत्त्व दिल्याचे दिसते. पोशाखावरून एखाद्याचे मूल्यमापन न करता वागणे बोलणे याचा विचार करायला हवा ही शिवधर्माची महत्त्वाची भूमिका आहे. मुलीच्या जन्माचा उत्सव साजरा करावा. आपल्या घरी अपत्याचा जन्म होणे ही अत्यंत आनंदाची पर्वणी असते. मुलाचा किंवा मुलीचा जन्म हा समान स्वरूपाचा आहे ही शिवधर्माने मानलेले आहे. भारतीय समाजात फक्त मुलांच्या जन्माचे मोठ्या प्रमाणात कौतुक केले जाते. वंशाचा दिवा म्हणून आनंदोत्सव साजरा केला जातो. ही बाब स्त्रियांवर अन्याय करणारी आहे. आज 21व्या शतकातही स्त्रीभ्रूण हत्येचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. अशा कृत्यांना शिवधर्माने निषिद्ध मानले आहे. तसेच गर्भलिंग चाचणी न करता वैद्यकीय वगैरे कारणांनी कायदेशीर गर्भपाताला शिवधर्माने पाठिंबा दिला आहे. मुलींच्या जन्माकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देताना गाथेत म्हटले आहे, कन्येचा जन्म देखील पुत्राच्या जन्माप्रमाणेच उत्सव म्हणून साजरा करावा. हा शिवधर्माने केलेला स्त्री जन्माचा सन्मान अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा आहे. तसेच तो स्त्री पुरुषांच्या बाबतीत समन्यायी आहे. पुढील आयुष्यात पोषण, शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा इत्यादी बाबतीत कन्येची जबाबदारी पुत्राप्रमाणेच समान रीतीने पार पाडावी असेही गाथेत म्हटले आहे. एक माणूस म्हणून मुलगा आणि मुलगी दोघांनाही समान संधी व पाठबळ देणे आवश्यक आहे. कन्येच्या जन्माचा उत्सव साजरा करावा ही शिवधर्माची मांडणी स्त्री जन्माकडे पाहणाऱ्या हजारो वर्षांच्या काळवंटलेल्या दृष्टिकोनाला प्रसन्नतेमध्ये आणि सन्मानामध्ये परावर्तित करणारी आहे. पती व पत्नी यांचे नाते परस्पर पूरक. शिवधर्माने स्त्री-पुरुष संबंधांविषयी एक मधुर स्वप्न पाहिलेले आहे. पती आणि पत्नी यांच्यातील नाते हे समतेवर आधारित असावे. त्यामध्ये एकमेकांच्या स्वातंत्र्याचा आदर केला जावा असे गाथेत म्हटले आहे. स्त्री-पुरुषांनी एकमेकांना सर्वांगीण मदत करून या पृथ्वीवर एक आनंदविश्व निर्माण करण्याचे हे स्वप्न आहे. कधी रुसवे-फुगवे, कधी तक्रारी, कधी प्रेम तर कधी दुरावा, पण या सर्वांपलीकडे एकमेकांमध्ये प्रीती असावी अशी अपेक्षा शिवधर्माने व्यक्त केलेली आहे. एकमेकात गुणदोषांसहित समजून घेणे ही बाब अत्यंत आवश्यक आहे. मानवी जीवनात असणारा विश्वासाचा सुगंध या नात्यामध्ये दरवळला असे वातावरण उभयतांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. पती आणि पत्नी यांच्यामध्ये असणाऱ्या परस्पर संबंधांना अधिक प्रगल्भ करण्याची भावना गाथेत व्यक्त केली आहे. गाथेत म्हटले आहे, येथे स्त्री व पुरुषांपैकी कोणा एकाचा जय आणि पराजय असणार नाही. दोघांपैकी कोणा एकाचेच राज्य असणार नाही. जय झाला तरी तो दोघांचा असेल, पराजय झाला तरी दोघांचा असेल आणि राज्यही चालेल ते दोघांचेच. गाथेमध्ये पाहिलेले पतीपत्नीचे साहचर्याचे मधुर स्वप्न समतोल आणि न्यायी व विवेकी मार्गावर चालण्याची प्रेरणा देणारे आहे. गर्भसंस्कार. गर्भधारणा होणे हा स्त्रीच्या जीवनातील अत्युच्च आनंदाचा आणि आत्यंतिक साफल्याचा क्षण असतो असे गाथेत म्हटले आहे. सर्व महामानवांचा जन्म स्त्रियांच्या पोटीत झालेला आहे. स्त्रियांच्यामुळेच लाखो वर्षापासूनचा मातृत्वाचा वारसा पुढच्या पिढ्यांपर्यंत गतिमान केला जातो. त्यामुळे स्त्रियांची गर्भधारणा ही तिला स्वतःला आनंद देण्याबरोबरच कुटुंबियांना व नातेवाईकांना आनंद देते. अशा प्रसंगी शिवधर्माने गर्भवती स्त्रीचा सत्कार आयोजित करून तो दिवस सणासारखा साजरा करावा अशी संपन्न भूमिका घेतली आहे. प्राचीन काळापासून अपत्य मुलगी की मुलगा यानुसार वेगवेगळ्या पद्धतीने गर्भसंस्कार करत असत. पण शिवधर्म मात्र अशा प्रकारचा अवैज्ञानिक दृष्टिकोन नाकारून मातृत्वाला महत्त्व देतो.
गर्भवतीला आनंदी ठेवणे, तिला हवे नको ते पाहणे, तिची काळजी घेणे अशा प्रकारे स्वतः तिने व कुटुंबाने लक्ष द्यायला हवे. गर्भवतीने प्रेरणादायी गोष्टी ऐकणे, थोरांची चरित्रे वाचणे या प्रकारचा गर्भसंस्कार शिवधर्माला अपेक्षित आहे. शिवधर्मगाथेतील अशा प्रकारच्या वचनांचे पठण करून संत तुकाराम गाथेसारख्या प्रेरक साहित्याचे वाचन करून गर्भवती स्त्रीच्या गर्भसंस्कारांचा कार्यक्रम घ्यावा असे शिवधर्म सांगतो. निसर्गाने स्त्री देहाला स्वतःसारखे नवनिर्मितीक्षम बनवले आहे. स्त्री पुरुषांच्या एकत्र येण्यामुळे स्त्री देहात गर्भाच्या रूपाने नव्या जीवाचा प्रवेश घडून येतो. जेव्हा स्त्री गर्भवती होते तेव्हा तिच्या व्यक्तिमत्वामध्येही लक्षणीय बदल घडून येतात. तिचे रूप खुलते, शरीर आणि मनाला बहर येतो. अशावेळी गर्भमुलगी आहे वा मुलगा यामध्ये यापेक्षा मातृत्वाची इच्छा पूर्ण करणारा अनुभव महत्त्वपूर्ण ठरतो. पुरुषाला पिता बनवण्याचा नवा अनुभव मिळणार आणि सहजीवन सफल ठरणार अशा मनोवस्थांची अनुभूती मिळत राहते. अशावेळी त्या स्त्रीने कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा आदर ठेवून लहानांसोबत मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणे आवश्यक असते. गर्भावस्था ही स्त्री जीवनातील एक कोमल अवस्था असते. अशा काळात तिने शरीराची काळजी घेणे गरजेचे असते. बाळाच्या वाढीच्या विकासाचा अनुभव घेत असताना मानसिकदृष्ट्या सक्षम आणि आनंदी राहणे गरजेचे आहे. बाळाचा जन्म एक प्रकारे स्त्रीचा पुनर्जन्मच असतो. आपल्या रक्तमासाचा नवीन देह जन्माला घालणे हा खरोखरच मधुर असा क्षण आहे. या क्षणाची आतुरतेने वाट पाहत प्रसन्न राहावे असे शिवधर्माचे स्त्रियांना मार्गदर्शन आहे. कुटुंबातील सर्वांनीही गर्भवतीची हर तऱ्हेने काळजी घेऊन अपत्य जन्माच्या आनंदमय क्षणाची प्रतीक्षा करावी असे म्हटले आहे. डोहाळे जेवण संस्कार. गर्भवतीच्या शारीरिक व मानसिक प्रकृतीवर ताण पडू नये याची काळजी घ्यावी असे गाथेमध्ये म्हटले आहे. डोहाळ जेवणाचा कार्यक्रम स्थानिक परंपरांना अनुसरून घ्यावा, पण शिवधर्माच्या तत्वांशी विसंगत असे कोणतेही अनिष्ट घटक यामध्ये असू नयेत असे म्हटले आहे. या प्रसंगी महिलांनी गर्भवतीला उद्देशून म्हणावयाच्या वचनांमध्ये गर्भवतीच्या सर्व भावनांचे समर्थक चित्रण आले आहे. आता गर्भवती 2 जीवांची आहे. तिच्या गर्भात वाढणारा जीव तिच्यामध्ये इच्छांचे उमाळे निर्माण करतो. तिला नव्या गोष्टी आवडू लागतात. घरातील प्रत्येकजण तिला लागलेल्या डोहाळ्यांचे कौतुक करून तिच्या इच्छा पुरवण्याचा आनंद लुटतात. पतीलाही आपल्याच अपत्याच्या वाढीचा आनंद साजरा करण्याबरोबरच पत्नीच्या इच्छांची पूर्ती करण्याचीही संधी मिळते. अशा नाजूक क्षणांमध्ये पत्नीला अतिशय जिवलग असणाऱ्या पतीकडे जिव्हाळ्याने पाहण्याचा कृतीचे अगदी यथार्थ वर्णन केले आहे.